आपल्याला माहिती असेल की पहिली सर्वसाधारण सभा झाल्यानंतर आज 18 तारखेला ही स्टँडिंगची आमची पहिलीच सभा आहे. सर्वसाधारण सभेनंतर जी स्टँडिंग असते ती स्टँडिंग आजच झाली. आता या स्टँडिंगप्रमाणे वारंवार जनतेतून किंवा वारंवार वेगवेगळ्या लोकांकडून असे प्रश्न उपस्थित होतात की आम्ही जिथून चार्ज घेतला तिथून नेमकं सावंतवाडीमध्ये काय काय डेव्हलपमेंट आल्या. तर त्याचं उत्तर असं आहे की आपण जर बघितलं तर आता लवकरच सावंतवाडीमध्ये नरेंद्र डोंगर येथे योगा आणि मेडिटेशन सेंटर जवळपास 4.5 कोटीचं टेंडर आहे. ते अगदी लेटेस्ट अगदी लवकरात लवकर सावंतवाडीच्या नरेंद्र डोंगर येथे ते सुरू करण्यात येईल. त्यानंतर एक साधारण 1,60,00,000चा एक दुसरा प्रोजेक्ट जो आपल्या मोती तलावाच्या जिथे आपण अस्मिता म्हणतो सावंतवाडीची त्या ठिकाणी राजवाड्याच्या समोर खाऊ गल्ली असा एक प्रोजेक्ट आहे. त्याला आपण आता स्टँडिंगमध्ये संमती दिलेली आहे. त्यानंतर सावंतवाडीच्या वेगवेगळ्या प्रभागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गटर म्हणा किंवा रस्ते म्हणा किंवा पाण्याच्या सोयीसुविधा म्हणा याबाबत विस्तृतपणे आम्ही या स्टँडिंगमध्ये टोटल जर आपण बघितले तर आम्ही टोटल 64 या ठिकाणी अजेंड्यावर आज विषय ठेवलेले होते स्टँडिंगमध्ये. त्यामध्ये सगळ्यामध्ये प्रामाणिकपणे आम्ही व्यवस्थितपणे निर्णय घेऊन प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रभागामध्ये कसा न्याय देता येईल त्याप्रमाणे आम्ही इथे प्रत्यक्षात कामकाज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे काही जे इश्यूज आहेत ते मी आपल्याला सांगतो परत एकदा की जिमखाना मैदान आहे तिथे ड्रेसिंग रूमचं काम होतं आहे किंवा ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्र आहे तिथे बहुउद्देशीय सभागृह इमारतीचं काम होतं आहे. वेगवेगळ्या ठिकाणचे आपण जर बघितलं तर हाय मास्ट म्हणा किंवा जे रेग्युलर लाईटची सोयीसुविधा म्हणा त्या बाबतीत सगळ्या प्रभागामध्ये सगळ्यांना समान न्याय अशा प्रकारे आपण विविध योजना या ठिकाणी ज्या अंमलात आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याला स्टँडिंगमध्ये मान्यता देऊन येत्या काही दिवसातच त्याच्या प्रत्यक्षात कामकाजाबाबत आपल्याकडे ते सुरू होईल. आणि तशा प्रकारे आज 18 तारखेला सकाळी 11 वाजता आम्ही या परिषदेच्या सभागृहामध्ये त्या बाबतीत विस्तृतपणे मीटिंग घेऊन त्या कामाची प्रत्यक्षात आम्ही अंमलबजावणी आजपासून सुरू केलेली आहे. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मी आपल्याला सांगेन की आम्ही ज्यावेळी पहिली सर्वसाधारण सभा घेतली त्या सभेमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती असेल अजेंडावर टोटल 48 विषय होते. आम्ही फक्त या ठिकाणी बसलोय सावंतवाडीचा सर्वांगीण विकास होणे या एकमेव उद्देशासाठीच बसलोय. आणि सर्वांगीण विकास होत असताना मी आपल्यासमोर एक अत्यंत महत्त्वाची आणि सावंतवाडीची अस्मिता असणारी भुयारी गटार योजना आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला काउन्सिलमध्ये पहिल्याच मीटिंगमध्ये आपण मान्यता घेतली. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की त्याबाबत अंडरग्राऊंड सेवरेज स्कीम म्हणून आपण यासाठी असं असतं की नगर परिषद स्वतः खर्च करून त्या ठिकाणी नगर परिषदेमार्फत तज्ज्ञ नेमला जातो. परंतु आम्ही या ठिकाणी एक वेगळा प्रयत्न केला. नगर परिषद तज्ज्ञ नेमणार त्यासाठी नगर परिषद फंड अवेलेबल करणार त्यासाठी आम्ही न थांबता आम्ही वेळोवेळी चव्हाण साहेबांचं मार्गदर्शन वेळोवेळी पालकमंत्री साहेबांचं मार्गदर्शन घेऊन या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून पर्सनली आम्ही तज्ज्ञ नेमले. आणि मी स्वतः सावंतवाडीत आमच्याबरोबरची सगळी एंटायर बॉडी जी निवडून आली आहे ते सगळे सदस्य सन्मान्य त्या लोकांनी अख्ख्या सावंतवाडीमध्ये पूर्ण सर्वे केला. ज्याला आपण कंटूर म्हणतो, ज्याला भौगोलिक परिस्थिती बघून कंटूर करून एक कोल्हापूरचे एक्सपर्ट घेऊन त्यांच्याकडनं आम्ही प्रॉपर या भुयारी गटार योजनेसंदर्भात संपूर्ण सिस्टीम सावंतवाडीची काय आहे त्याचा स्टडी केला. इवन दो मी पर्सनली काही गोष्टी याच्यात जाऊन स्टडी केलेल्या आहेत त्यांना घेऊन एक्सपर्टला घेऊन. आणि त्याप्रमाणे आपल्याला त्यांनी तज्ज्ञ म्हणून
जो रिपोर्ट दिला त्यामध्ये सावंतवाडी शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी 60 किलोमीटर ग्रॅव्हिटी सेवर नेटवर्क आपल्याला घ्यावं लागेल आणि हे त्याने इस्टिमेटेड कॉस्ट दिले आहे. त्याची अंदाजित कॉस्ट होते 90 कोटी रुपये.